होतील. चला लगेच आपण नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये मनोज येतोय. स्ट्राइक रोटेट करतो नितीन. 2 षटकांचा अंतिम सामना, अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट अप्रतिम एक लावण्य जोग अशा स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. पद्माकर चौधरी साहेब यांची देण आपण पाहतोय. जितू अतिशय उत्कृष्ट फटका, थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. ऑस्ट्रेलियाच्या बारचा चेंडू, चेंडू बॅटपडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी ज्या गोलंदाजीनं या स्पर्धेमध्ये केलेली आहे तो सोनादेवी टेमघर या संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज जितू. पुन्हा एकदा जितू. स्ट्राइक रोटेट करतो नितीन. सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू. बीट होतो फलंदाज, सोडून दिलो चेंडूला. ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला तो सोडून दिलं होतं. टेस्टच्या अंदाजाने मात्र चेंडू आणि बॅटफळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा जितू सज्ज होतो. मारुती हलक्यात पडून राईट टर्म राऊंडचा मारा. स्ट्राइक रोटेट करतो नितीन. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बघूया 200 रुपयाचा मानकरी ठरतो की काय. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मात्र निश्चितच या ठिकाणी फलंदाज धावचीत बाद होतोय मनोज. याचं कारण आपण पाहिलं होतं, कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. पहिली धाव अति वेगाने, दुसरी धावेसाठी एक आत्मघातकी प्रयत्न. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, फक्त आणि फक्त 3. आणि आघाडीचे 3 मोहरे मात्र टिपलेले जितू याने. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, संघनायकाने टाकलेला विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण सोनादेव टेमघर संघाचा सलामीवीर गोलंदाज जितू याच्या गोलंदाजीमधून पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय अप्रतिम गोलंदाजीचं एक प्रात्यक्षिक आपण पाहिलं. जितू याची गोलंदाजी, 3 धावा आणि 3 महत्वाचे फलंदाज ज्यानं बाद केले तो जितू. निर्धारित फक्त 2 षटकांचा सामना आहे. आता मात्र या सामन्यावर पहिल्या षटकारामध्ये परिपूर्ण एक पकड मजबूत झालेली आहे. ती सोनादेवी टेमघर संघाची अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष हा सामना आपण पाहतोय. चालू हंगामातली पहिली स्पर्धा पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट एक लावण्यजोग स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. एक क्रिकेटचा बिग इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन मानिक येतोय. उमेश लॉंग रन अप, राईट मोरचा मारा. चेंडूला या ठिकाणी थोडंसं फ्लिक केलं जातं. चेंडू मिड विकेटला येतोय आउटफील्ड मधून. योगेश याची फेक मात्र थोडीशी रॉंग इन. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 5. पहिले षटक हाताला होतं. जितू याने खरोखर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. फलंदाज निश्चितच थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाहीये. मित्रांनो, निश्चितच अंतिम मेगा फायनल आपण पाहतो आणि जो संघ विजय संपादित करेल, या चषकावर नाव करेल, त्या संघासाठी स्पेशल केक, बॅटीचा केक दिला जाणार आहे. सेलिब्रिटीसाठी एक स्पेशल केक, तब्बल 3 किलोचा केक आणि स्वप्नील चौधरी यांच्याकडून स्पेशल गिफ्ट केक दिला जाणार आहे. बॅट स्वरूपाचा केक त्यांच्याकडून या ठिकाणी दिला जाणार आहे विजेत्या संघाला. त्याचे प्रोप्रायटर स्वप्नील चौधरी, फ्रेश ऑन हॉट चे ओनर. ब्लाइंड स्विंग, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने के माफिक. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आपण क्रिकेटमधून पाहतो, सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर, कुठल्याही गोष्टीचं कमिटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा उमेश, राईट आर्म ओरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फटका, आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिलं होतं. झेल सुटतोय, जीवदान मिळतं. मैदान सोडावे लागले. या ठिकाणी मानिक याला कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं.
प्रथम कुमार पोगाव या संघाचे संगणक सन्मानित दिलीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथम कुमार चाविंद्र संघाचे संगणक दिलीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, अतिशय अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, बीट होते फलंदाज, मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धावेने पंच मात्र लेग बाईटचा इशारा करतात. धावसंख्या वाढते ती 7. एका महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र वीर तानाजी दापोड्या संघ थोडीशी कुठेतरी प्रेक्षकांची निराशा करतोय. साजेशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळत नाही वीर तानाजी दापोडे संघाच्या फलंदाजाकडून. याचं कारण आपण पाहिलं, पहिलं षटकात आलं तर जितूयानं आणि त्यानंतर उमेश. अतिशय प्रतिम चेंडू, अराउंड लेग ट्रिपल अचित फलंदाज आणि 200 रुपयाचा मानकरी ठरतोय गोलंदाज. प्रत्येक विकेटसाठी दिनेश चौधरी यांच्याकडे 200 रुपयाचं जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकाचा मानकरी होतोय गोलंदाज उमेश. तर 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 7 आणि विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 8. जो संघ विजय संपादित करेल त्या संघासाठी स्पेशल एक केक या ठिकाणी तब्बल 3 किलोचा केक बॅटच्या स्वरूपाने दिला जाणार आहे आणि त्याचे ओनर स्वप्नील चौधरी आहेत. गेले 3 दिवस मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याकडनं स्पेशल केक दिला जातोय. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या ज्या शाखा आहेत टेमघरपाडा, पडगा, शापूर, खारबाव, अनगाव, आदर्शपार या ठिकाणी त्यांच्या केकच्या शाखा आहेत. ज्या कोणाला जर बर्थडे साठी केक हवा असेल तर निश्चितच आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मित्र, मी खरोखर मनापासून कौतुक करतो कल्पेश बोबडे यांचं, आणि या स्पर्धेसाठी त्यांचे आम्हाला मोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं सर्व ट्रॉफ्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झाली होती, ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झाली ती पाण्याची व्यवस्था झाली होती, एक दानशूर व्यक्तिमत्व करसन फुलोरे येणाऱ्या कालामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण एक क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहणार आहोत. त्यांचंही मी मनापासून कौतुक करतोय. तर निश्चितच वीर तानाजी दापोडे संघ नाणेफेक जिंकतोय. हॅलो, आणि निश्चितच या चषकावर जर टेमघर संघ आपलं नाव कोरतोय, या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय, तर व्यासपीठावर मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक, या स्पर्धेचे करता धरता यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं एक रोख पारितोषिक त्या संघाला दिलं जाणार आहे. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा मैदानाकडे जातो. एक मापक लक्ष विजयासाठी फक्त 8 धावांचं लक्ष, 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र चमत्कारच वाचू शकतोय वीर तानाजी दापोडे संघाला. राजू डिफेन्सिव्ह फटका, हलक्यात बॅटने फक्त चेंडूला पुश केलं होतं. चेंडू डी पॉइंटला जातो. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन अतिशय सुंदर आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि या 2 धावाने सोनादेवी टेमघर संघ बिनबाद 2. एक मापक लक्ष विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांचं. योगेश आणि पद्माकर ही सलामी जोडी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर हलक्यात बॅटने फक्त चेंडूला पुश केलं होतं. स्लोन डिलिव्हरीचा चेंडू, सुंदर फटका, अतिशय प्रतिम फटका, गॅप मधून चेंडू 2 क्षेत्ररक्षणा बीट करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार आणि जवळ विजयाच्या उंबरठ्यावर सोनादेवी टेमघर संघ. आणि निश्चितच उद्यापासून अख्खा टेमघर खेळेगा.
IPL स्पर्धा टेमघरच्या माध्यमातून उद्यापासून आपण पाहणार आहोत. टेमघर प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन याच मैदानावर. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक केलं होतं. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय आणि बघूया एक्झॅक्ट काय घडलं त्या ठिकाणी. एक धाव, एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 7. सामना इक्वल झालेला, बराबरी झाली. विजयासाठी फक्त आणि फक्त सेलिब्रेशन चालू आहे आणि उद्या मात्र पूर्ण टेमघर, अख्खा टेमघर खेळेगा. खराब चेंडू, उत्तम प्रहार, ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर या चषकाचा मानकरी